अगं हो हो हो, पहिले शांत तर हो. आणि काय कुल्फी खायची तुला? कोणता दादा आला म्हणे? आई, तो दादा नाही का दरवेळी नेहमी कुल्फीची गाडी लावतो उन्हाळ्यामध्ये आणि त्रिकोणी त्रिकोणी कुल्फी मिळते त्याच्याकडे, तो आलाय. मला कुल्फी खायची म्हणजे खायची, मला 5 रुपये दे. आई, त्यांनी आज नारळाची कुल्फी आणलेली आहे. ती अशी तोंडात ठेवली ना की लगेच पिघळून जाते, ती एकदम गायबच होऊन जाते ती. बापरे गायब होऊन जाते तोंडात ठेवल्यावर? कोणती कुल्फी गायब होत असती? आणि कुणी सांगितलं तुला? ज्ञान कुठून आलं तुला एवढं? माझ्या मैत्रिणीने खाल्ली होती काल त्याच्याकडनं, त्यामुळे मला माहिती येते. मला ते पटकन 5 रुपये, मला घ्यायची म्हणजे घ्यायची कुल्फी. राणी, कुल्फी बिल्फी घ्यायला काही नाही बाळा, मी तुला आत्ता पैसे देईन, मी नाही म्हणणार नाही. पण तुला लगेच सर्दी होती ना राणी, तुला माहिती आहे ना, तू जरा काही बाहेरचं खाल्लं, थंड काही खाल्लं तर तुला लगेच सर्दी होती बाळा. मग कशाला कुल्फी बिल्फी खाती राणी? जाऊ दे ना, थंड पाणी आहे घरामध्ये, शरबत बनवून देते वाटलंस तर. पण मी आजारी नाही आता. आजारी तर बिलकुल नाही मी. मग मला काहीच नाही होते ना, खोकला येते ना, मला सर्दी झालेली आहे. दे ना मला 5 रुपये. आत्ता तर नाही तुला सर्दी, पण खाल्ल्यावर होईल ना राणी. खाल्ल्यावर होऊन जाती, मग कशाला आजारपण आणती विनाकारणचं? नको, मग तो डॉक्टर पुन्हा रागवतो, कशाला कुल्फी खाल्ली आणि कशाला काही खाल्लं म्हणून. तुला माहिती नाही का तो डॉक्टर कसा रागवतो मग? आई, तुम्हाला त्या डॉक्टर काकांबद्दल सांगू नको. त्या पुढच्या गल्लीत राहतात ना, ते मी पाहिलंय त्यांना. आई, त्यांचा मुलगा स्वतः दोन कुल्फ्या खात होता दोन्ही हातात घेऊन, आणि त्यांच्या मुलांना ते खाऊ देतात आणि आम्हालाच नाही म्हणतात का? मला काहीच नको सांगू, मला पटकन 5 रुपये दे. पुन्हा ते चालले जातील काका, ते मी त्यांना थांबून आलीये. आजच्याच दिवस बघ, आजच्याच दिवस देते राणी मी तुला. उद्यापासून पुन्हा रोज हट्ट करायचं नाही. रोज हट्ट केला तर मग बघ, मग फटके देईन तुला. हो, आजच्या दिवस देते ना, दे पटकन, दे मला पटकन दे. पहिले एक कट, तुला आज पूर्ण भाजी संपवावी लागन. मी जेवायला जी कुठली भाजी वाढन ती पूर्ण संपवावी लागन. हो, मग तू भाजी तिखट नको करू, मग मी पूर्ण संपून घेईन, काहीच टेन्शन नाही. काय झालं बाई रेनू, तोंड काऊन असं पाडून बसलीये? काय नाही बाई शांताबाई, थकल्यासारखं वाटू लागलं. आणि काय खाणं जाईना, पिणं जाईना, भूक लागती पण काही खायला प्यायला घेतलं की नुसते उलटे येतं बाई. त्यामुळे काही हे नाही, रात्रीची झोपच उडाली शांताबाई. 1 तास झोप येते, पुन्हा 2 तास जागा राहा, पुन्हा कुठे डोळे लागतात थोडेसे, त्यातच परेशान झाले शांताबाई मी. हो बाई, ते झोप नाही झाली ना, कशी परेशानी होती. पण रेनू, आता समजून घे बाई. आता समज, तुला आता नंतर झोपच नाही. लगे 3-4 वर्षाचं होईपर्यंत तुला रेनू झोपच नाही, काही बाई, काहीच झोप नाही. आणि मी काय म्हणते रेनू, आता ते खाण्यापिण्याचे चोचले सोडूनच दे बाई. बघ आता 9 महिने काय तुला असं फार गरम, आंबट, चिंबट, खमंग असं काही खाता यायचं नाही. आणि नंतर बाळ चांगलं 1.5-3 महिन्याचं होईपर्यंत तुला काही खाता 3 महिन्याचं कशाला, चांगलं 1 वर्ष होईपर्यंत खाता येत नाही ना. लोणचंच खाता येत नाही, आंबटच खाता येत नाही बाई. माझ्या तर सासूने मला परेशान करून टाकलं होतं, इतकं परेशान करून टाकलं होतं तिने मला. हे खाऊ नको, ते खाऊ नको, असं करू नको, तसं करू नको. हा, मग ऐकावं लागतं ना. आता काही गोष्टी बरोबर असतात त्यातल्या, पण नाही केलं तर आपल्यालाच त्रास. त्यासाठी पण दिवस काढणं मुश्किल होऊन जातं बाबा ते. आणि काय बाई, काय की असं कुणी खाऊ नका म्हटलं ना, आणि तेव्हाच भारी मज्जा येते, आणि तेव्हाच भारी भारी गोष्टी आठवतात. हे खा वाटतं, ते खा वाटतं, आंबट काय खा वाटतं, चिंबट काय खा वाटतं, गोड काय खा वाटतं. माझी पण अशीच मज्जा आली होती बाबा. आणि का गं, मध्ये मला वाटलं होतं तुम्ही येताल, बसताल बोलायला. 8-1 दिवस गायबच होत्या ना. बरं, कुणी आलं पण नाही. तुम्हाला काही वाटत नाही का की जावं, थोडं रेणूला भेटावं? आता मी तर नाही येऊ शकत बाबा, दना तुमच्याकडं उन्हातानाचं. आणि संध्याकाळपर्यंत गळून गेल्यासारखं वाटतं. तुम्हाला वाटत नाही का मैत्रिणीकडे यावं, बसावं? गंज वाटतं ग रेनू, गंज वाटतं आम्हाला पण यावं. पण आता 2-4 दिवसांपासून ना लयच वैतागात होतो बाबा. इतकं वैतागात होतो, तुला तर काय सांगू. ते एक तर माझे भांडणं झाले बघ त्या हिच्यासोबत, आपली ती ज्योती नाही का, ज्योतीसोबत भांडणं झाले. काय सांगतेस, भांडणं झाले तुमचे? आणि का? काय कारण भांडणाचं तुमचं? ते काय झालं, हे बघ, माझा पिंट्या आणि हिची राणी हे सगळे लेकरांसोबत गेले होते कैऱ्या तोडायला. आणि ते जाऊन कुठे जावं त्यांनी, तर गेले त्या ज्योतीच्या वावरानी. तर ते बाई, त्या ज्योतीने काय शांताबाईचा पिच्छा पकडला, आम्हाला दिलं सगळ्यांना सोडून, आणि येऊन जाऊन राणीच्याच मागे लागली आणि शांताबाईच्याच मागे लागली. ते दोघांचे जे वाद सुरू झाले बाप्पा, खूप वाद झाले बाई. आणि मग काय तेच. आणि त्याच्यानंतर माझ्या घरी आमच्या हिला सीमाला बघायला पाहुणे आले होते, त्यात गेले. आता जायचं ना पुन्हा आम्हाला, ते पोराचा हो आला, तिकडे जायचं मग. वा वा, हो आला का? ही तर आनंदाची गोष्ट आहे बाबा, लईच चांगली खबर दिली तू. हां, खबर तशी चांगली आहे म्हणा, खबर एकदम भारी आहे. आज पोरगं ते सगळे चांगले आहे. तर आम्ही आता जाऊ बघ, आता ह्या दोघींना घेऊन जाईन पुन्हा मी. आणि काल कांदा तोडायला गेलो शांताबाईच्या वावरात, तर तिथं शांताबाई चक्कर येऊन पडली. आणि भटकत राहते उन्हामध्ये, खात नाही पीत नाही काही नाही. आणि मग माहिती का तुला रेनू, तर लगे शांताबाई चक्कर आली तर लाला भाऊनी लगे, सॉरी आपल्या ह्यांनी, कोणते आपले रामभाऊ चुकणार का शांताबाई लाला भाऊ, नाही तर म्हणशील काय म्हणते म्हणून. तर रामभाऊनी शांताबाईसाठी आणलं लगे कूलर घेऊन आले ते बाहेर जाऊन. लगेच कूलर आणलं का? बाई, शांताबाईला लाडकी आहे बाबा, रामभाऊची लईच लाडकी आहे. हा बघा, नाही तर आमचे लाला भाऊ म्हटले असते काय गरमी काही हिची एकटीलाच होती का, नाटकं करतीन, हे करतीन, ते करती, खात जा म्हणतीन घसा बस कर म्हणतीन दना का म्हण. कूलर आणि बिलर नाही आणायचे बाई आमचे लाला भाऊ. आमची नाही होत बिरान शांताबाई खरं एवढे लाड.